नमस्कार, तुमचं व्ही के लाईफ कुकिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर इथे चालू होती माझी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये जे आहे ते मला कांद्याची पात आणि चपात्या करायच्या होत्या, कारण मी जास्त काय करणार नव्हते. आणि कांद्याची पात जे आहे ते आपल्या गावाकडे जशी करतात गावरान स्टाईलमध्ये मी तशी करत आहे. हे कांद्याची पात आणि ते कांद्याची पात कापून ठेवलेली आहे. लसूण पण फास्टमध्ये जे आहे ते सोलून घेते आणि एक असं हे लसूण वाटून पण घेतलेलं आहे. आणि तुरीची डाळ जी आहे ते थोडी भिजू घालते. तर तुरीची डाळ ते भिजू पण घातलेली आहे. कणिक जे आहे ते मळून पण ठेवलेलं आहे. आणि कढईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तेल गरम करते. मध्ये मोहरी टाकली, त्याच्यानंतर मध्ये लसूण टाकला जे आपण वाटून घेतलेला होता ते थोडा फ्राय होऊ द्यायचा. त्याच्यानंतर मध्ये जे आहे ते कांद्याची पात टाकायची. ती कांद्याची पात थोडीशी परतवून घ्यायची म्हणजे तेलामध्ये, आणि थोडी 1 ते 2 मिनिट झाकून ठेवायची. आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी, त्याच्यानंतर मीठ आणि जे आहे ते मिरचू मध्ये हे टाकून ठेवायचं. लाल तिखट आणि मीठ टाकून ठेवायचं आहे मध्ये. तिथे मीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट पण जे आहे लाल तिखट पण टाकून घेतलेलं आहे मी. आता आणखी याला उकळी होऊ द्यायची आहे. आणि उकळी आली की त्याच्यामध्ये जे आहे ते तुरीची डाळ पण टाकून घ्यायची आहे. आणि तुरीची डाळ जी आहे ती मी भिजू घातली होती, म्हणजे भिजत घातली होती. आणि दोर पीठ वगैरे कणिक मळ थोडीशी फोडणी दिली भाजूला, तोपर्यंत ते डाळ टाकलेली आहे. आणि मध्येच जे आहे ते लाईट गेलेली होती आणि डाळ वगैरे नंतर शिजली ना की त्याच्यानंतर मध्ये मी कारळाचं कूट टाकलेलं होतं आणि मस्त भाजी आणखीन 1 ते 2 मिनिट शिजलेली होती. त्याच्यानंतर आपली भाजी रेडी झाली होती. तर इथे लाईट आलेली होती आणि चपात्या ज्या आहेत ते माझ्या चालू होत्या. चपात्या थोड्या जास्त करायच्या होत्या मला आज. तर चपात्या ज्या आहेत ते चालूच होत्या माझ्या. आणि भाजी आपल्याला रेडी झालेली आहे, ते साईडला काढून ठेवलेली आहे. आणि चपात्या ज्या आहेत ते चालू आहेत. आणि हे जे आहे ते माझा इव्हनिंग रुटीन जे आहे ते चालू आहे इथं. मला असं वाटतं की चपात्या म्हणजे लवकर जे आहे ते भाकरी वगैरे होतात. तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. आणि इथे चपात्या झालेल्या आहेत माझी. लास्टची 1 ते 2 चपात्या राहिलेल्या होत्या आणि एक भाजण्यासाठी पण राहिलेली होती. तर आपल्या चपात्या झालेल्याच आहेत. हे 5 चपात्या ज्या आहेत ते सगळ्या झालेल्या आहेत. कांद्याची पात रेडी झालेली आहे, म्हणजे कारळाचं कुटून टाकलेली होती. खूप छान झाली होती भाजी. आणि आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता किचन वटा वगैरे जे आहे भांडे घासून वगैरे ते पण घेते मी, कारण झोपतानाच किचन क्लीन करून झोपायचं. उद्या तरी कोण करणार, उद्या तरी आपल्यालाच करायचं आहे. त्याच्याऐवजी रात्री साफ करून झोपलेलं, कारण रात्रभर जे आहे ना ते असं किचनमध्ये वेगळेच जे आहे ना हे होतं आपल्याला. म्हणजे किचनमध्ये एक आलं की ते जे भांडे असतात आपले ते पण जे त्याचे जे डाग वगैरे लागलेले असतात त्याला जेवणाचे वगैरे ते पण निघत नाहीत. नंतर सकाळी खूप मेहनत करावी लागते. आणि एक तर सकाळी खूप असं कंटाळा येतो, वरतून आपल्याला स्वयंपाक पण करायचा असतो. आणि किचन घाण दिसलं ना की मूडच जातो स्वयंपाक करायचा. आणि रात्री क्लीन करून ठेवलं ना झोप पण आपल्याला छान येते. आणि सकाळी जे आहे ते किचन क्लीन बघून आणखीन उल्हास होतो आपल्याला की आपण गडे स्वयंपाक करायला पाहिजे. तरी ते जे आहे ते सगळे भांडे वगैरे घासून घेते मी, नंतर धुवून पण घेते आणि लगेच पुसून जे आहे ते रॅकला लावून घेते. तर इथे झालं तर रॅकला पण लावून घेतलेले आहेत. आणि फ्रूट्स थोडं होतं, म्हणजे ग्रेप्स वगैरे आणलेले होते. ते ग्रेप्स पण धुवायचे राहिले होते, दुपारीच आणले होते. ते आता धुवून जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहेत. आता जे आहे ते किचन वाटा पूर्ण साफ करून घेत आहे. आणि गॅस जे आहे ते पूर्ण घासून घेत आहे, कारण संध्याकाळी एकदा तरी गॅस घासून घ्यायचा. आणि जे खाली गॅस सिलेंडरचं जे ते हे असतं खूप असतं ते मी उघडा केलेला आहे, कारण रोज संध्याकाळी किचन क्लीन करताना मी 5 ते 10 मिनिट तरी ते उघडा करून ठेवते, कारण मध्ये गॅस असतो आपला. तसं आहे त्याला छिद्र, पण तरी पण मी उघडा करून ठेवते थोडेसे, म्हणजे मध्ये वास येतो ना आपण गॅस चालू केलेला वगैरे त्याच्याने. तर किचन क्लीन झालेलं आहे. सबस्क्राईब करा. बाय.